सांगलीमध्ये शिवसेनेच्या वतीनं श्रीनाथ केसरी ही बैलगाडा शर्यत आयोजित केली आहे। यामध्ये महिलांसाठी लाडकी बहीण बैलगाडा स्पर्धा देखील असणार आहे। 9 नोव्हेंबरला ही स्पर्धा पार पडणार असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी उपस्थित राहणार असल्याची माहिती उदय सामंतांनी दिली आहे। बीडमधील पीडित महिला डॉक्टर कुटुंबाची ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे दीपक केदार यांनी सांत्वनपर भेट घेतली। या भेटीदरम्यान संपूर्ण घटनेची माहिती केदार यांनी कुटुंबाकडून जाणून घेतली आहे। दरम्यान पीडितेला न्याय देण्यासाठी 3 नोव्हेंबरला फलटण पोलीस ठाण्यावर धडक देण्याचा इशारा केदार यांनी दिला आहे। माळशिरसच्या चांदापूर येथील ओंकार शुगर ग्रुपचा गाळप हंगाम सुरू झालाय। ओंकार शुगर ग्रुप राज्यात सर्वाधिक 1,20,00,000 मेट्रिक टन ऊसाचं गाळप करणार आहे। चेअरमन बाबूराव धोत्रे पाटील यांनी गाळपासंदर्भात माहिती दिली। बदलापूरच्या तरुणांनी जलसंधारण आणि वृक्ष संवर्धनासाठी पुढाकार घेतला। जांभूळ ट्रस्टच्या माध्यमातून तरुणांनी चामटोली या गावात 6,000 खड्डे खोदलेत। या खड्ड्यात 2.5 कोटी लिटर पाणी साचल्यामुळे भूगर्भातली पाणी पातळी वाढली आहे। चंद्रपूरमध्ये MIDC उद्योग संघटनेनं मध्यम आणि लघु उद्योगासाठी कार्यशाळा आयोजित केली। बँका, उद्योग आणि प्रशासन यांच्यातला सुसंवाद वाढावा यासाठी कार्यशाळेतनं प्रयत्न केले गेले। सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेल्या 68 लिंगांच्या सुशोभीकरणासाठी 2 कोटींचा निधी मंजूर झाला। आमदार देवेंद्र कोठे यांनी फडणवीसांकडे 6 कोटींच्या निधीची मागणी केली होती। त्यापैकी पहिल्या टप्प्यात 2 कोटी मंजूर झालेत। वाशिम जिल्हा रुग्णालयात एक अनोखा उपक्रम राबवला जातोय। रुग्णांचे बेडशीट, ब्लँकेट तसंच सर्व कर्मचाऱ्यांना दररोज नवीन पोशाख दिले जात आहेत। यामुळे संसर्गजन्य आजारांचा धोका कमी होण्यासाठी मदत होतीये। यावर्षी दिवाळीत एसटी महामंडळाला चांगलं उत्पन्न मिळालेलं आहे। 301 कोटींचं उत्पन्न मिळालं असून सर्वाधिक उत्पन्न पुणे विभागातनं मिळालं। त्याखालोखाल धुळे आणि नाशिक विभागाचा नंबर आहे। राज्यात पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी कृत्रिम वाळूच्या वापराला प्रोत्साहन दिले जातं। मात्र दर्जाहीन कृत्रिम वाळूचा पुरवठा होत असल्यानं अशा प्रकारच्या वाळूवर निर्बंध आणण्याचा निर्णय सरकारनं घेतला। त्यामुळे दर्जाहीन कृत्रिम वाळूचा पुरवठा केल्यास संबंधित पुरवठादाराचा परवाना तत्काळ निलंबित होणार आहे। मुंबई पालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी बांधकाम क्षेत्र सुकाणू समितीची स्थापना करण्यास मान्यता दिली। त्यानुसार लवकरच सुकाणू समिती स्थापन केली जाईल। यामध्ये पालिकेच्या विविध विभागातील अधिकारी, अग्निशमन दलातले अधिकारी, क्रेडाई अशा अनेक विकासक संस्थेच्या प्रतिनिधींचा समावेश असेल। मुंबईमधील बेस्ट बसनं उत्पन्न वाढीसाठी पर्याय शोधण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्यात। प्रवाशांकडून मिळणाऱ्या मोबदल्या व्यतिरिक्त 40% उत्पन्न वाढवण्याच्या सूचना फडणवीसांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत। वाशिम शहरातून जाणाऱ्या अकोला नांदेड राष्ट्रीय महामार्गाचं काम रखडलेलं आहे। या ठिकाणी वाहतूक कोंडी तसेच अनेक अपघात घडत आहेत। त्यामुळे लवकरात लवकर रस्त्याचं काम पूर्ण करण्याची मागणी केली जाते। ब्राझीलच्या रियो दी जानेरोमध्ये पोलिसांनी ड्रग्ज संघटना रेड कमांड विरोधात मोठी कारवाई केली। रियो दी जानेरोमध्ये 2500 पोलिसांनी हेलिकॉप्टरनं गुन्हेगारांच्या भागात छापे टाकले। त्यानंतर पोलिसांनी रेड कमांड टोळीमध्ये चकमक झाली। तेलंगणाच्या हनुमानकोंडा शहरात जोरदार पावसामुळे अनेक भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे। रस्ते आणि सखल भाग पूर्णपणे पाण्याखाली गेलेत। मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं। सुरतच्या डुमस बीचवर रील बनवताना एक कार अडकली। समुद्र किनाऱ्यावर कार नेल्या प्रकरणात पोलिसांनी कार चालकाला अटक केली आहे, तर या चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे। मनसे आणि महाविकास आघाडीचा 1 नोव्हेंबरला सत्याचा मोर्चा निघणार आहे। या मोर्चाची जय्यत तयारी सुरू आहे। वाशी रेल्वे स्थानकाच्या बाहेर पत्रकं वाटत सर्वांना मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन केलं जात आहे। शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात सांगलीच्या मिरजेत प्रांताधिकारी कार्यालयाच्या समोर शेतकऱ्यांनी आंदोलन केलं। शक्तीपीठ महामार्गाची मोजणी तातडीनं थांबवावी अशी मागणी करण्यात आली। अन्यथा प्रांताधिकारी कार्यालयाच्या समोर सामुदायिक आत्मदहन करू असा इशारा आंदोलकांनी दिला आहे। हिंगोलीच्या गोरेगाव येथील अप्पर तहसील कार्यालयावर चढून शेतकऱ्यांनी आंदोलन केलंय। नुकसानग्रस्त भागातल्या शेतकऱ्यांना पीक विम्याचा 100% परतावा द्यावा, शासकीय हमीभाव खरेदी केंद्र सुरू करून मालाची खरेदी करावी अशा विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी आंदोलन केलंय।
काल राज्यामध्ये कृषी विक्रेत्यांनी एक दिवसीय बंद पुकारला होता. बियाणे विक्रीसाठी सरकारनं अनिवार्य केलेल्या साथी फेज 2 पोर्टलमध्ये तांत्रिक अडचणी येत आहेत. त्यामुळे व्यवहार ठप्प होत असल्यानं नाराजी व्यक्त केली जाते. नाशिकच्या सिन्नरमध्ये बिबट्यांचा वावर वाढलेला आहे. एका पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांवर ताव मारण्यासाठी आलेला बिबट्या स्वतःच जाळीत अडकला. यावेळी वनविभागाच्या पथकानं घटनास्थळी दाखल होतं. बिबट्याला बेशुद्ध करून त्याला रेस्क्यू केलं. पुण्यातील इंदापुरात एका मृत प्राण्याच्या शरीराचे लचके तोडताना तरस आढळलाय. वन्य प्राण्यांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे. त्यामुळे या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी आहे. लाखनी शहरात एका घरात साप आढळला. सर्पमित्र पंकज भिवगडे यांनी सापाला पकडून जंगलात सोडलं. हा लालसर कवड्या साप असल्याची माहिती सर्पमित्रांनी दिली आहे. शिरूर तालुक्यातल्या जांबूतमध्ये वनविभागानं लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला. मात्र या परिसरात बिबट्याची संख्या वाढल्यानं वनविभागाच्या समोर मोठं आव्हान आहे. अकोल्यामधील अक्षय नागलकर हत्याकांड प्रकरणामध्ये सध्या तपासाला वेग आलाय. पोलिसांनी तपासात महत्त्वपूर्ण टप्पा गाठत आरोपींना घटनास्थळी नेत घटनेची पुनर्रचना केली. हत्या प्रकरणामध्ये सर्व 8 आरोपी पोलीस कोठडीमध्ये आहेत. तपासादरम्यान आरोपींनी अक्षयचा मोबाईल मोरणा नदीमध्ये फेकल्याची कबुली दिली असून नदीमध्ये शोधमोहीम सुरू आहे. यवतमाळच्या डेहणीत तुरीच्या शेतामध्ये गांजाची लागवड केली. मिश्र पीक घेणाऱ्या शेतकऱ्याला पोलिसांनी गजाआड केलं. गांजाची तब्बल 113 झाडं पोलिसांनी जप्त केली आहेत. जिल्ह्यातल्या विविध भागात होणारी गांजा विक्री थांबवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहेत. पुण्यातील बाणेर परिसरात पोलीस असल्याची बतावणी करून लूट करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला बाणेर पोलिसांनी अटक केली. या आरोपीने एका तरुणाची झडती घेत पिस्तुलाचा धाक दाखवत 13,000ची लूट केली होती. लासलगावच्या पिंपळगावमध्ये चोरट्यांनी 2 मंदिरांमधील दानपेट्या फोडून चांदीच्या मूर्ती लंपास केल्यात. चोरीची घटना सीसीटीव्हीत चित्रित झाली आहे. त्या आधारे चोरांचा शोध सुरू आहे. जळगावमधील चोपडा शहरात दरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या 7 जणांच्या टोळीला अटक केली आहे. आरोपींकडनं 2 गावठी पिस्तूल, जिवंत काडतुस, तलवार आणि कार असा एकूण 13 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. परभणीत एकाच रात्रीत चोरट्यांनी 6 कृषी दुकानात चोरी केली. यावेळी चोरट्यांनी 2,10,000ची रोकड आणि कृषी साहित्य लंपास केलं. चोरीची घटना सीसीटीव्हीत चित्रित झाली. यवतमाळच्या अवधूतवाडी पोलीस ठाणे हद्दीमध्ये चोरीला गेलेले आणि हरवलेले मोबाईल शोधण्यात पोलिसांना यश आलं. सेरी पोर्टलच्या माध्यमातून एकूण 27 मोबाईल शोधण्यात आले. या मोबाईलची किंमत 3,74,000 रुपये इतकी आहे. दरम्यान हे मोबाईल तक्रारदारांना बोलावून परत दिले. नाशकात चिमुकल्याची 20 दिवसांपासून सुरू असलेली मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. सातपूरमध्ये 8 ऑक्टोबरला डिझेलचा डब्बा फुटल्यानं भीषण स्फोट झाला. या आगीच्या घटनेत चिमुरड्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शिरूरच्या चांडोहमध्ये कामगारांना घेऊन जाणाऱ्या पिकअपचा अपघात झाला. महामार्गालगतच्या खड्ड्यात गाडी पलटी होऊन 5 महिला कामगार जखमी झाल्या. या गाडीत एकूण 9 कामगार असल्याची माहिती आहे. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालंय. यामध्ये पावसाचं पाणी साचल्यानं परिसरात चिखल पसरलाय. त्यामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांची मोठी कसरत होते. दरम्यान प्रशासनानं तत्काळ रस्त्याचं काम करावं अशी मागणी नागरिकांनी केली आहे. लातूरमधील रेणापूर प्रकल्पाचे 4 दरवाजे उघडलेत. या प्रकल्पातनं 5,000 क्युसेकनं रेणा नदीपात्रामध्ये विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला. लातूरमधील रेणापूर तालुक्यात अतिवृष्टीचा फटका बसलाय. या पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय. तर काळेवाडी शिवारात रस्ता वाहून गेल्यामुळे 5 ते 6 गावांचा संपर्क तुटलाय. नाशिकच्या चांदवड तालुक्यातील वागदर्डी भडाणेमधील पांझण पुलाचा भराव वाहून गेला. त्यामुळे परिसरातल्या ग्रामस्थांचा गावाशी संपर्क तुटला असून अवघ्या 1 फुटाच्या छोट्याशा रस्त्यावरनं जीवघेणा प्रवास करावा लागतोय. रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांची शेतकरी कामगार पक्षाच्या शिष्टमंडळानं भेट घेतली. परतीच्या पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालं. त्यामुळे सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई द्यावी अशी मागणी करत शेकापच्या वतीनं निवेदन देण्यात आलेलं आहे.